नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. संपाच्या अफवेमुळे पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांब रांगा. अफवांवर विश्वास ठेवू नये, पेट्रोलियम डीलर संघटनेचे आवाहन. अब्दीमंडी वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरण संशयास्पद असल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोप. आता बघूया सविस्तर बातम्या. पेट्रोल टँकर चालक पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याच्या अफवेने शहरात पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मात्र टँकर चालक संपाबाबत कोणतीही माहिती संघटनेने दिलेली नाही. यामुळे पंपावर गर्दी करू नये असे आवाहन पेट्रोलियम डीलर संघटनेचे अध्यक्ष यांनी केले आहे. शहरामध्ये सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली असल्याचे बघायला मिळाले आहे. त्यामुळे परत एकदा शहरातील पेट्रोल पंप भरगच्च गर्दीने भरून गेले. पेट्रोल पंप बंद होणार असल्याच्या अफवेमुळे गर्दी उसळली होती. काही दिवसांपूर्वी हिट अँड रन कायद्याविरोधात देशभरातल्या ट्रक चालकांनी संप पुकारला होता. त्यावेळीही पेट्रोल डिझेलचा तुटवडा होईल या भीतीने आपल्या शहराप्रमाणेच राज्यभरात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यानंतर आता पुन्हा एकदा अफवा पसरल्याने पेट्रोल पंप गर्दीने भरून गेले. हिट अँड रन कायद्याच्या विरोधात टँकर चालक पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याच्या अफवेने शहरात पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या आहेत. ट्रक चालक संपावर जाणार असल्याने पेट्रोल पंप बंद राहतील अशा आशयाची अफवा सोशल मीडियातून शहरात पसरली. यामुळे काही वेळातच शहरातील सर्व पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केली. 4 दिवस पेट्रोल पंप बंद राहतील असे सोशल मीडियातून कळल्याचे काही वाहनधारक पंपावर सांगत होते. शहरातील पेट्रोल पंप बंद असतील म्हणून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ शकतो अशा अफवा ऐकवयास मिळत आहेत. त्यामुळे वाहन चालक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर येताना दिसतात. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंपावर गर्दी दिसून आली. तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे टँकर चालक संपावर जाणार याबाबत त्यांच्या संघटनांनी काहीच जाहीर केले नाही. यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अफवेमुळे पंपावर गर्दी होत आहे. यामुळे इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. कोणीही अफवेस बळी पडू नये असे आवाहन पेट्रोलियम डीलर संघटना अध्यक्ष अखिल अब्बास यांनी केले आहे. पहली बात मुझे ये करनी है कि जो मैसेजेस वायरल हुए हैं कि 10 तारीख से सारे ड्राइवर्स स्ट्राइक पे जाएंगे, तो मुझे ये बताना है आपको कि हमारे जो पेट्रोल के जो टैंकर्स ड्राइवर्स हैं उन्होंने अभी तक की हमें कंफर्म नहीं किया है कि वो स्ट्राइक पे जाएंगे. तो और दूसरी बात आप लोग से ये कहना है कि आप लोग प्लीज़ पेट्रोल पंप पे जाके गर्दी ना करें और पैनिक बाइंग मत करिए. इसके वजह से आर्टिफिशियल शॉर्टेज क्रिएट होती है. और मेरे को तीसरी बात ये बताना है कि हम औरंगाबाद डिस्ट्रिक्ट, संभाजी नगर डिस्ट्रिक्ट में हम कोशिश कर रहे हैं हर पंप वाला कि आप लोग को पेट्रोल डीजल की दिक्कत ना हो. लेकिन आपका साथ ज़रूरी है. अगर आपने पैनिक बाइंग करेंगे तो उसकी वजह से एक आर्टिफिशियल शॉर्टेज क्रिएट होंगी और आपको भी गर्दी में खड़े रहना पड़ेगा ज़बरदस्ती, जो कि हम नहीं चाहेंगे. और वहाँ पर भी जाके आप लड़े झगड़े होते हैं तो वो भी ना हो. मैं आप लोग से पूरे डिस्ट्रिक्ट, पूरे हमारे पेट्रोलियम डीलर्स के एसोसिएशन के तरफ से मैं आप लोग को रिक्वेस्ट करता हूँ कि प्लीज़ आप लोग हमारा साथ दीजिए. हम आपके लिए पूरी तरह से कोशिश कर रहे हैं कि औरंगाबाद डिस्ट्रिक्ट, संभाजी नगर डिस्ट्रिक्ट में कोई भी पेट्रोल पंप ड्राई ना हो और कोई भी किसी को भी शॉर्टेज का सामना ना करना पड़े. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महसूल विभागाने शत्रू पक्षाचा फलक लावलेला असताना 2 दिवसात एका खासगी व्यक्तीच्या नावावर ही जमीन फेरफार का करण्यात आली यावर पालकमंत्री यांना स्पष्टीकरण विचारले. शेवटचा मुद्दा नानांनी काढला होता की अब्दीमंडी येथील निर्वासित मालमत्ता जमिनीची अवैध खरेदी विक्री करणं.
याच्यामध्ये जे डिटेल्स आहे की अब्दी मंडळीतील गट क्रमांक 11, 12, 26, 27, 42 250 एकर जमीन निर्वासित मालमत्ता शेतीची नोंद होती. प्रत्यक्ष स्थळावर शत्रू संपत्ती म्हणून महसूल प्रशासनाने तिथं फलक लावलेला आहे. मग असं असताना कोणत्या अधिकारात मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी खासगी व्यक्तीच्या नावे नोंद घेण्याचे आदेश पारित केले, हा माझा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 6 नोव्हेंबर 2023 रोजी सदर जमिनीचा फेरफार खासगी व्यक्तीच्या नावे करण्यात आला आणि 9 नोव्हेंबर 2000 रोजी खासगी व्यक्तीने अग्रवाल कुटुंबियांना जमीन तातडीने विक्री केली. मला सांगा, एवढं मोठं 250 एकर जमीन ताबडतोब एखाद्या खासगी व्यक्तीच्या नावे होतं. कित्येक ठिकाणी योग्य असूनही तुमचे तहसीलदार, तुमचे नायब तहसीलदार या सगळ्या गोष्टी 50-50 खेट्या मारायला लावतात. त्या शेतकऱ्याच्या हातातले, कष्टकऱ्याच्या हातातले कागद काळे पांढरे पडतात. पण इथं 3 दिवसात फेरफार होतो. मला असं वाटतं हे संशयास्पद आहे. माझ्या माहितीप्रमाणे याच्यासाठी विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल करून 2 महिने उलटून त्याच्यावर अद्याप ही हिअरिंग घेतली नाही. तर तुम्ही 2-2 दिवसात हिअरिंग घेता, निकाल लावता. पण एवढा महत्वाचा विषय असून 250 एकर जमीन निर्वासित मालमत्ता शत्रू पक्षाचा आपला बोर्ड असताना एका खासगी व्यक्तीला दिला जातो. 3 दिवसात त्याचा फेरफार होतो आणि तुम्ही हिअरिंग घेत नाही. याचाच अर्थ मला सोडून कुठेतरी याच्यामध्ये पाणी मुरतंय. कारण मागच्या काळात याच ठिकाणी माझं असं मत आहे की 2016 मध्ये समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन होऊन काही कोटीची रक्कम मागेच वाटप केली आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये काही नाही तर याच्या माध्यमातून एक भूसंपादनाचा पैसा मिळावा का काय, अशा प्रकारचं कोणाचं तरी षडयंत्र असावं. मी काय व्यक्तिगत आरोप कलेक्टर साहेब आपल्याला करत नाही, परंतु मला वाटतं या धोरणात्मक मुद्दा आहे. सर्वसामान्य माणसाचं जर अशा पद्धतीनं असेल आणि जर एखादा 250 एकर जमीन जी वेगळी असेल ती ताबडतोब जर तुम्ही 3 महिन्यात फेरफार करत असेल 3 दिवसात, तर मला असं वाटतं 2 दिवसात, तर हे मला वाटतं अतिशय अयोग्य आहे. त्यानंतर मला असं वाटतं ही जमीन शत्रू संपत्ती असेल तर या शत्रू संपत्तीचे कस्टोडियन उपायुक्त कोकण हे. जर उपायुक्त कोकण असेल तर यांची पूर्व परवानगी किंवा आदेश आपण घेण्यात आले का? जमीन शत्रू निर्वासित मालमत्ता असेल तर निर्वासित मालमत्तेच्या कस्टोडियन याच्यावर काही पूर्व परवानगी आपण घेतली का? कारण ही प्रॉपर्टी सरकारची आहे. सरकारची प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीच्या नावे आपण 2-3 दिवसात करता. 250 एकर प्रॉपर्टी हिचे कोट्यावधी रुपये किंमत आहे. मोठी जनतेची प्रॉपर्टी, याचा अधिकार सरकारचा आहे, तुमचा माझा कोणाचा व्यक्तिगत नाही. याच्याविषयी सुद्धा मला मान्य पालकमंत्री साहेब याच्या माध्यमातून खुलासा आवश्यक नाही. तर याच्यामध्ये कोर्टबाजी होणार, वरपर्यंत जाणार, या सगळ्या विषय होणार, काय सुटणार नाहीये. आणि याच्यातून जे ताबडतोब 3 दिवसात होतं, ठीक आहे, एखाद्या माणसाने न्याय मागितला असेल मग त्यांनी लगेच 3 दिवसात कसं वेळ ट्रान्सफर केला, हा सगळा मोठा संशयास्पद विषय आहे. आणि मला असं वाटतं डीपीसी असताना हा आपल्या जिल्ह्याचा विषय आहे, महत्वाचा विषय आहे. याच्यावर मान्य पालकमंत्री साहेब आपण अध्यक्ष नात्याने लक्ष द्यावं. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अशा प्रकारे बैठकीसाठी पहिल्यांदाच इतका बंदोबस्त तैनात केल्याने नेते मंडळींनी देखील कुतूहल व्यक्त केले. कलेक्टर कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे डीपीडीसीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीकरता चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश झाल्यावरून आम्ही येथे आमच्या शहर डिव्हिजनतर्फे मी स्वतः बंदोबस्त इंचार्ज असून या ठिकाणी पोलीस निरीक्षक क्रांती चौक, पोलीस निरीक्षक वेदांत नगर व 4 पोलीस उपनिरीक्षक, 30 पुरुष कर्मचारी, 10 महिला कर्मचारी आणि RCP पथक असा तगडा बंदोबस्त लावलेला आहे. वाहतूक विभागाचे पण कर्मचारी आहेत. तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कोणत्या प्रकारचं ट्रॅफिक वगैरे पण जाम होऊ नये याची सर्व दक्षता आम्ही आज या बंदोबस्त घेत आहोत. सर्व अधिकारी आणि कर्मचारी जवळजवळ 60 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात. आता राजकारण जसं जसं जवळ येतो तसं जसं वाद होत असतात. आपण पाहिलं लोकसभा आहे, विधानसभा आहे, तर कोणाला ज्याला याला आपल्या आपल्या पद्धतीने हिरो बनायचंय त्याच्यासाठी एक मीटिंग, एक बहाणा असतो, त्या माध्यमातून काहीतरी बोलता येईल. आजच्या डीपीटीसी मध्ये आहे बहाणा काय? आजच्या डीपीटीसी मध्ये बहाणा आहे काय? नाही, चालत असेल थोडं बहुत. परिवार आहे, परिवारामध्ये 4 भाऊबी असले त्यांच्यामध्ये थोडेफार बोलाबाली चालाचाली होते. जनतेचे कामं व्हावे याच्यासाठी अमृतुमरी करणं हा शिवसैनिकाचा स्वभाव आहे, तो नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही अमृतुमरी काय माझी त्यांची दुश्मनी थोडी आहे. ये डर भी बड़ा अच्छा है ना, ये डर भी दया, ये डर अच्छा है ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे. बघा कोणाचा दुसरं कोणाला घाबरणार. म्हणजे तुमच्या भीतीपोटी ही सगळी यंत्रणा? भीती नाही आहे, यंत्रणा पण आपलीच आहे, असं काही नाही.
ते पण बिचारे काय करणार आहे. पोलीस कलेक्टरने बोलवले असतील त्याला काय. पोलीस पण आपले ते काय प्रश्न. मला सुद्धा आश्चर्य वाटलं ते सगळे पोलीस बघून. कारण काय आहे, हे सगळे लोकप्रतिनिधी आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहे, लोकांमध्ये फिरणारे लोक आहे. याच्यासाठी आणि मीटिंगसाठी इतकं पोलीस लावणं मला स्वतः कळत नाही. कोणी लोक येणार असेल तर स्वाभाविक आहे की त्यांची काही चिंता असेल, त्यांना काही निवेदन द्यायचं असेल. पण पोलीस इतकं मोठं तसं सुरक्षा बाळगायचं काही कारणही नव्हतं, परंतु मला स्वतः पाहतो की पोलीस जास्त प्रमाणात आले. कोणत्याही प्रकारचं भांडण इथे होणार नाहीये. अत्यंत शांततेने आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडणार आहे आणि लोकप्रतिनिधीला त्याच्या मतदारसंघातील किंवा त्याच्या विभागातील जे काही व्यथा मांडायच्या किंवा त्यांना जर निधी मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल तर त्यावर चर्चा निश्चित या ठिकाणी होणार आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ सिंचन भवन येथे वर्ष 2023-24 साठी धरणातील पाणी साठ्याचे नियोजन बाबत कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीबाबत पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. कालवा समितीची बैठक झाली. बैठकीमध्ये आम्ही सगळे बोरणारे सर असतील, अंबादास दानवे असतील, त्याच्यानंतर टोपे साहेब असतील, अतुल सावे सगळे आम्ही उपस्थित होतो. आणि कालवागार समितीमध्ये शेतकऱ्याला रब्बीला पाणी कसं मिळेल, पिण्याच्या पाण्याचं नियोजन आणि औद्योगिकसाठी नियोजन हे आजच्या बैठकीत झालेले. आणखीन याच्यानंतर आमची बैठक होणार आहे आणि त्याच्या सविस्तर आम्ही आपल्याला सांगणार आहे. आजच्या बैठकीत काय? आजच्या बैठकीत फक्त नियोजन करायचं सांगितलेलं आहे. निधी आहे कशा पद्धतीने वितरण केलं जातं हे आपल्या याचं झालं कोणतं पाणी सोडण्याच्या बाबतीत डीपीडीसीचं 500 कोटीचं नियोजन त्याच्या अगोदरच नियोजन झालेले आहे आणि मला वाटतं आज हे आढावा बैठक. पण आज विरोधकांचं समाधान होईल का? मागच्यासारखे वादावादी होईल? नाही, मागं पुढे वादावादी होती. विकासासाठी सगळे भांडत असतात. वादावादी काही वैयक्तिक भांडणे नाही, हे विकासाचे भांडणे. तुमच्याकडे बघायला लागले मागच्या वेळेस अमृतपुरीवर आले होते. हे विकासासाठी दामडी दुमडी यावंच लागत. नाराज नाही केलं. नाराज कोणालाच करणार नाही आणि नाराज करणार नाही, कधीच कोणाला करणार. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडीएन वर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झालीये एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना है तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर.
ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। बौद्ध धम्मध्वजाच्या गौरव दिनानिमित्त मिलिंद नागसेन स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट ते बौद्ध लेणी अशा 100 फूट लांब धम्मध्वजाच्या धम्मध्वज गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। धम्मध्वज गौरव रॅलीमधील 100 फूट लांब धम्मध्वजाने यावेळी लक्ष वेधून घेतले। अत्यंत उत्साहात बौद्ध लेणी येथे धम्म रॅलीचा समारोप करण्यात आला। विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जल्लोषात घोषणा देण्यात आल्या, तर आकाशात पंचरंगी फुगे सोडून धम्मध्वज चिरायू होवो यासाठी भिक्खू संघाने मंगल कामना केली। यावेळी भदंत नागसेन बोधी यांनी सर्वांना सामूहिकरित्या त्रिसरण पंचशील दिले। धम्म रॅलीमध्ये डॉक्टर प्रमोद दुथडे फाउंडेशनद्वारे आयोजित श्रामणेर शिबिराला 25 श्रामणेर सहभागी झाले होते। भदंत नागसेन बोधी, डॉक्टर देवानंद वानखेडे, आयोजक सचिन निकम, डॉक्टर प्रमोद दुथडे, शाहीर मेघानंद जाधव, चंद्रकांत रुपेकर, मिलिंद बनसोडे, प्राध्यापक देवानंद पवार, डॉक्टर किशोर सूर्यवंशी, डॉक्टर अविनाश सोनवणे, अमित घनगाव, राहुल वडमारे, राष्ट्रपाल गवई, प्राध्यापक प्रबोधन बनसोडे, अविनाश कांबळे, कुणाल भालेराव, अतुल कांबळे, विकास रोडे, तुषार अवचार, ब्रिजेश इंगळे, आकाश पंडित, सिद्धार्थ मोरे, राज कांबळे, डॉक्टर करुणा वाघमारे, सुमित सुरडकर, रूपराव खंदारे, विश्वजित वाघमारे, सिद्धार्थ दिवेकर, नयन पवार, विशाल वाघ आदींसह मोठ्या संख्येने उपासकांची उपस्थिती होती। आज धम्मध्वज म्हणजेच पंचशील ध्वजाचं आज रॅलीचं आयोजन केलेलं आहे। संपूर्ण जगभरामध्ये पंचशील ध्वजाचे मिरवणूक काढतात। खरं तर पंचशील ध्वज जो आहे हा ध्वज भगवंताच्या जीवन प्रणालीच्या मध्ये असलेला हे आहे, कारण हे जे काही 5 रंग दिलेले आहेत हे 5 रंग भगवंतांच्या जीवन प्रणाली म्हणजे त्यांच्या संपूर्ण कायेपासून हे बनलेला पंचरंगी ध्वज आहे। आणि हा पंचरंगी ध्वज जशा प्रकारचा त्वचा व्हेन्स म्हणजे नसा हे संपूर्ण याच्यामध्ये दिलेलं आहे। हा निळा रंग, पिवळा रंग, केसरी रंग, पांढरा रंग अशा प्रकारचे जे रंग दिलेले आहे त्या रंगामध्ये काहीतरी दडलेलं आहे आणि म्हणून भगवंताच्या जीवन प्रणालीमध्ये भगवंतांच्या कायामध्ये जे काही असेल त्यामधून हा पंचशील ध्वज या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये या पंचशील ध्वजाची मिरवणूक निघत असते। आणि हा पंचशील ध्वज आजही सुद्धा गेल्या बऱ्याच वर्षापासून आयुष्यमान सचिन निकम, वानकडे सर, परत तिथून नाही तर बनसोडे साहेब, कमलेश नरोडे आणि विद्यार्थी संघटनेमधून जे काही विद्यार्थी आहेत किंवा जे काही मान्यवर आहेत हे संपूर्ण या ठिकाणी पंचशील ध्वजाची मिरवणूक काढत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटपासून ते बुद्ध लेणीपर्यंत या ध्वजाचं मिरवणूक निघत असते, धम्मध्वजाची मिरवणूक निघत असते। आणि या मिरवणुकीमध्ये दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने उपासक वर्ग उपस्थित आहात। आज विश्व बौद्ध धम्मध्वज दिवस मोठ्या उत्साहात देशभरामध्ये जगभरामध्ये साजरा केला जातोय। देशातील आणि जगातील विविध बौद्ध संघटना आणि बौद्ध देशांनी मिळून 1880 मध्ये जागतिक पातळीवरती बौद्ध धम्माचे एकच प्रतीक असावं या उद्देशातून या बौद्ध धम्माच्या प्रतीकाची या ध्वजाची निर्मिती केलेली आहे। आणि 8 जानेवारी 1880 साली हा धम्मध्वज जगामधल्या बुद्ध धम्माला समर्पित केलेला असल्याकारणानं हा दिवस आम्ही मागच्या वर्षापासून जागतिक बौद्ध धम्मध्वज गौरव दिवस म्हणून साजरा करत असतो। आणि आज औरंगाबाद शहरामध्ये बौद्ध धम्माच्या उपासकांच्या वतीनं पूज्य भदंत आयुष्यमान नागसेन भंते यांच्या मार्गदर्शनाखाली ही धम्म रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट ते बौद्ध लेणीपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत। सिद्दीकी वेलफेअर सोसायटीच्या ग्लोबल मेडिकल फाउंडेशनचे पॅसिफिक हॉस्पिटलच्या सहकार्याने 9वी आंतरशालेय सामान्य ज्ञान स्पर्धा मॉडेल हायस्कूल आणि डॉक्टर रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन नवखंडा पॅलेस येथे नुकतीच पार पडली।
सिद्दीकी वेलफेअर सोसायटीच्या ग्लोबल मेडिकल फाउंडेशनने पॅसिफिक हॉस्पिटलच्या सहकार्याने 9वी आंतरशालेय सामान्य ज्ञान स्पर्धा नुकतीच पार पडली. मॉडेल हायस्कूल आणि डॉक्टर रफिक झाकेरिया कॉलेज फॉर वुमन नवखंडा पॅलेस येथे ही परीक्षा घेण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉक्टर अझर सिद्दीकी, डॉक्टर सय्यद रशीद, डॉक्टर शलाका, डॉक्टर मुक्तदीर अन्सारी, रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो अध्यक्ष नबीउल हसन सिद्दीकी, सुधीर रॉय, HM आदिल सिद्दीकी, मेंटॉर कविश फाउंडेशन, बॅरिस्टर उमर फारुकी व्यासपीठावर उपस्थित होते. या स्पर्धेत विविध 50 शाळांमधून तब्बल 1800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. MCQच्या स्वरूपातील 50 प्रश्नांचा नमुना तयार करण्यात आला होता. शेख झिया आणि हाफिज रईस यांनी कार्यक्रमाचे उत्तम संचालन केले. ग्लोबल मेडिकल फाउंडेशनचे सचिव मिसिहुद्दीन सिद्दीकी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. दाढ़ी में, टोपी में आपकी दीनी और असली तालीम हासिल कर सकते हैं. तो इसीलिए आज के हालात में हमें मायूस नहीं होना है और जो हमारे इदारे हैं इन इदारों को किस तरह मजबूत कर सकते हैं इस पर काम होने की जरूरत है. मैं ग्लोबल मेडिकल फाउंडेशन की तमाम और पूरी टीम को मुबारकबाद फिर से देता हूं और उम्मीद करता हूं कि अल्लाह रब्बुल इज्जत इनकी पूरी टीम को इसी तरह ताकत से नवाजे ताकि इस तरह के प्रोग्राम होते रहे और कौम को इसका फायदा होता रहे. इतना ही कहते हुए मैं अपनी जगह लेता हूं. खुदा हाफिज. जय हिंद. क्या खुशी की बात है. ऑलमोस्ट फर्स्ट वीक, फर्स्ट मंथ ऑफ द ईयर 2024 जहाँ हम देख रहे हैं सारी दुनिया में मुसलमानों के खिलाफ इस तरीके की हालात चल रही है. ऐसे हालातों में हमारा इस जगह पे आना और अपने बच्चों को प्रोत्साहन यानी मोटिवेशन और सक्सेस के लिए आगे बढ़ाना और ये एक्टिविटी ऑर्गेनाइज करना और इसमें इतना एक्टिव पार्टिसिपेशन माशाल्लाह मस्तूरात का देख के बेइंतहा खुशी है. क्योंकि हम सब जानते हैं कि एक शख्स अगर एक आदमी पढ़ता है तो खुद की ज़ात का ज़्यादा फायदा करता है, लेकिन एक मस्तूरात पढ़ती है तो अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह उसके गोद में पलने वाले बच्चे और नस्लों की नस्लों में जो है तो जिस तरीके से दीन और दुनिया और एजुकेशन फैलता है, द वीमेन बिकम द फोकस ऑफ स्प्रेडिंग ऑफ नॉलेज. अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस आपके सामने तिलावत की और अल्लाह का फरमान आपको पढ़कर सुनाया. तर्जमा उसका ये है कि वाम्मा मा यनफउन्नास फयमकुसु फिल अर्ज़. छोटा सा टुकड़ा है आयत का, लेकिन अल्लाह तबारक व तआला उसके अंदर फरमा क्या रहे, दर्स क्या दे रहे, हमें तालीम क्या दे रहे, उसके ऊपर आप हज़रात के सामने बात करना है. तर्जमा उसका ये है वाम्मा मा यनफउन्नास फयमकुसु फिल अर्ज़, कि जो चीज़ लोगों के भलाई के लिए, लोगों की अच्छाई के लिए, लोगों की परेशानियों को दूर करने के लिए, मुसीबत ज़दा को गले से लगाने के लिए, तकालीफ के मारे लोगों के सरों पर हाथ रखने के लिए ऐसी कोई एक्टिविटी, ऐसा कोई काम, ऐसी कोई तहरीक, ऐसी कोई जमात अगर चलती है तो अल्लाह तबारक व तआला का फरमान है कि अल्लाह तबारक व तआला वैसी टोली को, वैसे गिरोह को, वैसे लोगों को जमीन के अंदर करार देते. MGM रुग्णालयात मराठवाड्यातील पहिली आवर्टिक डी ब्रांचिंग आणि इंडोवास्कुलर ग्राफ्टिंग सर्जरी यशस्वीपणे करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. आज आपण जे हायब्रिड कॉम्प्लेक्स आवर्टिक अॅन्युरिझम केसबद्दल जे प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जी माहिती आज तुम्हाला सांगतोय की ही एक अशी केस होती की ती रेअर केसमधून म्हणू शकतो आपण आणि गुंतागुंतीची होती. जे शरीरातली सगळ्यात मोठी नस असते आवर्टा, जे हृदयापासून येतो आणि तीच पूर्ण शरीराला रक्तपुरवठा करते. जसं मेंदूला, छातीला, पोटाला, हातापायाला जे रक्तपुरवठा करते त्याला आवर्टा म्हणतात. आणि त्याच आवर्टाचं किंवा मेन रक्तवाहिनी जे आहे धमनी, त्याचंच एक फुगा तयार झाला, ती नस फाटली आणि पेशंटला त्रास झाला. छाती दुखणं, दम लागणं, कंटिन्यू आवाज पण पेशंटचा जातो आणि कंटिन्यू कफ पण असं सिम्पटम असताना असे पेशंट बऱ्याच वेळेस अशी हाय रिस्क असते. त्यामुळे ह्या पेशंटला हायब्रिड नावाचं एक ऑपरेशन लागत होतं आणि ते आज मराठवाड्यात MGM हॉस्पिटलमध्ये सक्सेस झालं. त्याच्यामध्ये डॉक्टर बेलापूरकर सरांनी जसं सांगितलं की अगोदर ज्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या त्या नॉर्मल जागच्या उचलून आपल्याला
जरा समोर हृदयाजवळ नेऊन त्याची सर्जरी करणं आणि नंतर स्टेंट ग्राफ्ट करणं. आम्ही दुसऱ्या दिवशी स्टेंट ग्राफ्ट केला. एक स्टेंट नावाचा प्रकार असतो जो कवर असतो आणि ते कवर करून ते अॅन्युरिझम, फुगा किंवा फाटलेली मेन नस आहे त्याला बंद करतो. हे कवर किंवा स्टेंट ग्राफ्ट रुटीनली इथे करतात औरंगाबादमध्ये. पण डी ब्रँचिंग किंवा ज्या मेंदूच्या रक्तपुरवठा त्या आपल्याला त्याची सर्जरी ही पहिल्यांदा मराठवाड्यात MGM हॉस्पिटल इथे झालेली आहे. आणि हे सांगण्याचं तात्पर्य आम्ही टीमवर्क, एकट्याचा काम नाही. हे जसं CVTS सर्जरी, अनास्थेशिया, इंटेन्सिव्हिस्ट, एंडोव्हॅस्क्युलर सर्जरी हे आपल्याकडे सर्व टीम उपलब्ध आहेत आणि त्या उपलब्ध असल्यामुळे हे आज पेशंट आमचा बरा झालेला आहे. अशा या गुंतागुंतीच्या आजारापासून हे मुक्त झालेलं आहे आणि 2 वेगवेगळे ऑपरेशन लागले. त्यामुळे पेशंटसाठी किंवा डॉक्टरांसाठी हे फार मोठं आव्हान होतं की या दोन्ही ऑपरेशनमधून पेशंट बाहेर यावं. म्हणून एंडोव्हॅस्क्युलर टीम, अनास्थेशिया, इंटेन्सिव्हिस्ट आणि बेलापूरकर सर जसं CVTS टीम हे सगळ्यांचं एकत्र येऊन एकाच जुटीने येऊन एकाच आजारावर फाईट करून आपण त्या आजारावर विजय मिळवलेला आहे. आणि आज आमचा पेशंट डिस्चार्ज होतोय, ॲब्सोल्यूट नॉर्मल कंडिशनमध्ये आहे आणि पुढे चालून अशा प्रकारचा त्यांना आजार होणार नाही कारण आपण ती कंप्लीट ट्रीटमेंट केलेली आहे. आज आपण इथे यासाठी आलेलो आहोत की एक अत्यंत गुंतागुंतीची आणि खूप मोठी शस्त्रक्रिया ह्या भागात पहिल्यांदाच आणि यशस्वी झाली. मी डॉक्टर बेलापूरकर योगेश, डॉक्टर नागेश जंबुरे आमचे ॲनेस्थेटिस्ट, मी सर्जन आहे. डॉक्टर पोळे सर हे मेन डॉक्टर आहेत ज्यांच्या अंडर पेशंट होते आणि ह्यांची सगळी मेहनत होती ज्याच्यामुळे आज आपण हे सगळं चांगलं बघतो आहे. डॉक्टर राहुल चौधरी सर ते आमच्याबरोबर होतेच. तर या पेशंटला हृदयातून निघणाऱ्या एका मोठ्या रक्तवाहिनीचा फुगा झाला होता. म्हणजे त्याची भिंत कमजोर झाली होती आणि हा फुगा फुटण्याची भीती होती. हा फुगा फुटला असता तर तिथेच सगळं बंद झालं असतं. तर या फुग्याचं ठिकाण असं होतं रक्तवाहिनीत जिकडनं मेंदूला जाणाऱ्या रक्तवाहिन्या निघतात. त्यामुळे याची ट्रीटमेंट नेहमीच खूप अवघड आणि जोखमीची असते. याला हल्ली हे जे फुगे जिकडे जिकडे शरीरात असतात ज्याला आपण ॲन्युरिझम असा शब्द वापरतो, तर त्या फुग्याला आतमधून नळी टाकून, ज्याला कवर्ड स्टेंट आपण म्हणतो, ही नळी टाकल्याने तो फुगा बंद होतो. इथे ती नळी डायरेक्ट टाकणं शक्य नव्हतं कारण मेंदूच्या रक्तवाहिन्या त्याच्यामुळे बंद झाल्या असत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ऊर्जा संपूर्ण जगाला प्राप्त व्हावी या विचारांनी उभारण्यात येत असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऊर्जाभूमी येथे आज स्लॅब पायाभरणी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पार पडली. शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऊर्जाभूमी या प्रकल्पाची निर्मिती केली जात असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ऊर्जा संपूर्ण जगाला प्राप्त व्हावी या उद्देशाने उभारण्यात येत असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऊर्जाभूमी येथे स्लॅब पायाभरणी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पार पडली. यावेळी भंते ज्ञानरक्षित, भंते प्रज्ञा मोदी, भंते नागसेन यांचे मंगल आशीर्वाद गाथा पार पडली. तर कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून लाँग मार्चचे प्रणेते तथा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, माजी विरोधी पक्षनेता मिलिंद दाभाडे, पॅन्थर नेते ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे, गौतम लांडगे, गौतम खरात यांच्यासह दलित चळवळीतील सर्व सन्माननीय मंडळीची उपस्थिती होती. ऊसापासून निघणाऱ्या बायो प्रॉडक्टचे पैसे ऊसाच्या दरामध्ये समाविष्ट झाले पाहिजे अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली असून यासाठी मंगळवारी कन्नड येथील बारामती ॲग्रो कारखान्यावर मागणी करणार असल्याचे त्यांनी एडीएन सोबत बोलताना सांगितले. ऊसाचे दर हे साखरेच्या दरावर कसे असू शकतात? कारण फक्त साखर ऊसातून निघत नाही तर मोलॅसिसही निघतो, इथेनॉल निघतं आणि वेगवेगळे इतर बाय प्रोडक्ट्स निघतात. म्हणून बाय प्रोडक्ट्सचेही पैसे हे ऊसाच्या दरामध्ये समाविष्ट झाले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली. आणि त्या अनुषंगाने उद्या म्हणजे 9 तारखेला सकाळी 11 वाजता बारामती ॲग्रो युनिट 2 कन्नड येथे ऊस दराच्या संदर्भामध्ये एक सामुदायिक दरवाढीचा प्रयत्न या अनुषंगाने करण्याचा निर्णय मी जाहीर केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने एक मध्यंतरी व्हिडिओही प्रसारित केला होता. मी पुन्हा एकदा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण सर्व शेतकरी उद्या सकाळी 11 वाजता म्हणजेच 9 जानेवारीला बारामती ॲग्रो म्हणजेच कन्नड कारखाना येथे जरूर या, जेणेकरून तांत्रिक दृष्टिकोनातनं आपण आपला हक्काचा पैसा त्यांच्याकडनं
मागून घेण्याच्या संदर्भातले प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. शेवटी शेतकऱ्याचं सगळं काही जे आहे ते पिकावरच आहे. रातच्या थंडीचे बारे देत असताना कसं वाटतं याचा अनुभव AC मध्ये बसलेल्या माणसाला कधीच येणार नाहीये. त्यामुळे हे प्रयत्न आपण निश्चित करायचे. तुम्ही सगळेजण न विसरता उद्या सकाळी 11 वाजता गेटवर या, ही मी तुम्हाला विनंती करतो तुमच्यासाठी. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. संपाच्या अफवेमुळे पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांब रांगा. अफवांवर विश्वास ठेवू नये, पेट्रोलियम डीलर संघटनेचे आवाहन. अब्दीमंडी वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरण संशयास्पद असल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोप. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.